राज्याच्या अर्थसंकल्पातील 43% निधीचाच वापर राज्य अर्थसंकल्प 8 दिवसांवर आला असताना वास्तवसमोर निधी खर्च करण्यात यावर्षी महिला बालविकास विभाग अव्वल। अर्थसंकल्पीय निधी खर्च न करणं हा संविधानिक अपमान, सरकारवर या संदर्भात गुन्हा दाखल व्हायला हवा। काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। विरोधी पक्षनेते पदाबाबत उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य, ठाकरेंच्या आमदारांचा एकमतानं ठराव। उद्या किंवा सोमवारी याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक, प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन गरजेच्या ठिकाणी तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत तसंच आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं नेत्यांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याबाबत बैठकीत चर्चा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलच्या कार्यकारिणी बरखास्त होणार, बीपी माझाला सूत्रांची माहिती। संघटना मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या सेलच्या निवड, कार्यकारिणीच्या निवडीवर प्रदेशाध्यक्षांचं काम सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 8 मार्चला काँग्रेसची सद्भावना पदयात्रा, बीड जिल्ह्यात 51 किलोमीटरची ही पदयात्रा, मस्सादूक गावातून पदयात्रेला सुरुवात। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली लातूरच्या तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट, बांगलादेशी नागरिकांनी पुराव्यांशिवाय जन्म प्रमाणपत्र मिळवलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। ठाण्यात संजय राऊतांविरोधात शिंदेंची युवासेना आक्रमक, संजय राऊतांच्या पोस्टरला व्हॅक्यूम क्लीनर लावत केलं आंदोलन, नीलम गोरेंबद्दल राऊतांनी केलेल्या वक्तव्याविरोधात युवासेनेची घोषणाबाजी। घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही, स्वारगेट घटनेप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वादग्रस्त वक्तव्य, प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते, पोलिसांना पाठिंबा देताना गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य। गृहराज्यमंत्री योगेश कदम नवीन मंत्री आहेत, त्यांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा योगेश कदम यांना सल्ला। नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, योगेश कदम, संजय सावकार यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही सल्ला। महिलेवर अत्याचार होणं सामान्य वाटत असलेल्यांना रस्त्यात ठोकलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल, असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची राऊतांकडून मागणी। पालकमंत्री अजितदादांच्या पुण्यातच का सगळ्या गोष्टी घडतायत, संजय राऊतांचा हल्लाबोल, पुण्यात राजकीय वरदहस्त लाभलेले अनेक गुन्हेगार, राऊतांचा दावा। शक्ती कायद्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत, अनिल देशमुखांचं आवाहन, गेल्या 4 वर्षांपासून कायद्याला मंजुरी मिळाली नाही, देशमुखांची माहिती। पुणे प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी, पोलिसांवरही ओढले ताशेरे। विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्याची पोलिसांची विनंती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळता यावी तसंच अनुचित प्रकार टाळण्यासाठी व्हीसीद्वारे हजर करण्याची विनंती। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन तर 1 वेळा कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची अखेरची माहिती देणाऱ्या नातेवाईकाला 1 लाखांचं बक्षीस, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवण्यासाठी एसआयटीचा न्यायालयाकडे अर्ज, मात्र खटला केज न्यायालयातच चालवावा लागणार, बीड जिल्हा न्यायालयाचे एसआयटीला निर्देश। शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी, गुन्हा दाखल न केल्यास कोरटकरचं मुंडकं छाटण्याचीही मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर यांची भाषा। धुळ्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक, कोरटकरवर कठोर कारवाईची मागणी। मुंबईच्या घाटकोपरमधील हिंदू सभा रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं, 3 वर्ष उलटूनही रुग्णालय उभं राहिलं नाही, तसंच कामगारांना क्लोजर नोटीस पाठवल्यानं कामगार हवालदिल। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी, बॅरिकेडिंग सुयोग्य पद्धतीनं करून अधिकाधिक रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश। राज्यातील अनधिकृत बांधकामाबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी, अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश। कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींचा घोटाळा प्रकरणी 65 इमारतींमधील नागरिक बेघर होणार नाहीत, बिल्डरांनी खोटे पेपर तयार केले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार, आमदार राजेश मोरे यांची ग्वाही। नागपूरचा कुख्यात गुंड राजा गौस सोबत गजा मारण्याचे रील्स, सायबर पोलिसांकडून 3 जणांवर गुन्हा दाखल। परभणीतील सेलू नगर परिषदेच्या प्रशासकाविरोधात सेलू बंद,
शासकीय योजनांच्या लोकवाट्यासाठी गाळ्याची भाडेवाढ आणि जागांच्या अधिमूल्यात वाढ केल्यानं व्यापारी आक्रमक. हिंगोलीमध्ये अवैध रेती उपसा करणारी बोट आणि 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची कारवाई. बनावट पोलीस असल्याचं भासवून 40,000 रुपयांचा दंड आकारणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीनं सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 40,000चा दंड वसूल केला. नंदुरबार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 लाखांची विदेशी दारूची तस्करी रोखली. गाडीत पुढे अंड्यांचे ट्रे तर मागे दारूच्या पेट्या ठेवून तस्करी केली जात होती. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वझरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परवानगीशिवाय बसवण्यावरून राडा. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 5वा आरोपी संतोष खोतला अटक. तुळजापुरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्याची माहिती. लातूरमध्ये 32 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार. नराधम औराद शहाजानी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. वाशिमच्या रिसोडमध्ये 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. भंडाऱ्यात आंतरधर्मीय विवाह केल्याचं समोर. मुलीच्या कुटुंबांच्या तक्रारीनंतर जोडपं पोलिसांच्या ताब्यात. समुपदेशनानंतर मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन. अलिबागमध्ये साखरकोळी वाड्यातील एका मच्छीमाराची बोट अचानक जळाली. जळालेली बोट अक्षी समुद्र किनाऱ्यावर दाखल. मच्छीमारांचं 2 कोटींचं नुकसान. साताऱ्याच्या पानेरी गावातील महर्षी वाल्मिकी जागृत देवस्थानाची यात्रा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. देशाची पहिली एअर अँब्युलन्स तयार. प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार सेवा. भारताने यासाठी 86 अब्ज रुपयांचा करार केलाय. बद्रीनाथ माना गावाजवळ हिमस्खलन. बीआरओ आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची माहिती. हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या 57 पैकी 16 मजुरांची सुटका करण्यात यश. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी. श्रीनगर लेह मार्ग वाहतुकीसाठी बंद. जम्मू काश्मीरच्या डोडामधील भद्रावह भागात बर्फवृष्टी. पर्यटकांची रेलचेल वाढली. हिमाचल प्रदेशच्या चुडधार भागात जोरदार बर्फवृष्टी. पर्यटक घेतात बर्फाचा मनसोक्त आनंद. लडाखच्या कारगिल झांस्कर महामार्गावर हिमस्खलन. या मार्गावर काम करणारा टॉपलाईन स्नो क्लिअरन्स ऑपरेटर थोडक्यात बचावला. जम्मू काश्मीरच्या लाहोल आणि स्पितीमधील पीर पंजाल पर्वतरांगांच्या उंच भागात बर्फवृष्टी तर खालच्या भागात पाऊस. बारामुल्लामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. अनेक ठिकाणी रस्ते तुटले. जनजीवन ठप्प. नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का. सिंधुपाल चौक जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू. ब्राझीलच्या साओ पावलो मत्स्यालयातून लहान ध्रुवीय अस्वल त्याच्या आईसोबत मस्ती करताना दिसलं. पशुवैद्य त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. शेअर बाजारात मोठी विक्री. सूचांक 1414 अंकांनी घसरून 73,198 वर बंद. तर निफ्टी 420 अंकांनी घसरून 22,120 वर बंद. 5 वर्षांच्या संघर्षानंतर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वादाला पूर्णविराम. वांद्रे दंडाधिकारी कोर्टात जावेद अख्तर आणि कंगनानं हजर राहून वादावर सामंजस्यानं तोडगा काढला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.